वाडा मनोर मार्गावरील सापणे फाटा परिसरात जंगलात 4 गोमातांची कत्तल झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार एका कंपनीचे कामगार लघुशंकेसाठी जंगलात गेले असता त्यांना गोमातांचे अवयव पडलेले दिसले. कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी ही बाब तातडीने स्थानिकांना सांगितली. प्राथमिक अंदाजानुसार कत्तल करणाऱ्यांना कोणीतरी पाहिल्याची चाहूल लागल्याने त्यांनी हत्यारे व गोमातांचे अवशेष तेथेच टाकून घटनास्थळावरून पसार झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांकडे औपचारिक तक्रार नोंदवली. गोमातांची कत्तल करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. आज दिनांक 2 डिसेंबर रोजी आमच्या सापणे एरियातील एका कार्यकर्त्याने आम्हाला कॉल केला की टीना कंपनीच्या समोर जो जंगल आहे, वाडा तालुक्यातील सापणे गावामध्ये टीना कंपनीच्या समोर जो जंगल आहे त्या जंगलामध्ये 4 गोमातांची कत्तल केलेली आहे आणि क्रूरतेने हत्या केलेली आहे. हे समजताच मी लगेच त्या स्पॉटवरती पोहोचलो. मी आणि माझी बजरंग दलची पूर्ण टीम आम्ही सगळे एकत्र येऊन त्या स्पॉटवरती पोहोचलो. स्पॉटवरती पोहोचताच आम्हाला समजलं की क्रूरताने एकदम हत्या केलेली आहे आणि एकदम हायवेच्या जवळच 50 किलोमीटर पण नाही बघा, हायवे मेन हायवेपासून एवढा स्पॉट येतो आहे. आज वाडा तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये गोतस्करी एकदम मोठ्या प्रमाणात होते. याच्या आधीसुद्धा आम्ही एक गाडी पकडण्याचा प्रयत्न केला किंवा भरपूर गाडी पकडण्याचा प्रयत्न केला, पण याच्या आधी एक गाडी आम्ही पकडली, ती आम्ही संशयास्पद पकडली. तेव्हा त्याच्यामध्ये आम्हाला एक गुटख्याची गाडी सापडली किंवा त्याच्यामध्ये गुटखा जास्ती प्रमाणामध्ये होता. पण आज तुम्ही जी जागेवरती बघताय तर क्रूरताने हत्या केली आहे. आज आपल्या मातेला गोमातेचा दर्जा दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने गोमातेचा दर्जा दिलेला आहे प्राण्याला आपल्या. आणि आज अशाच घटना आपल्या विभागामध्ये जास्ती होत आहेत. या कशामुळे होत आहेत किंवा या का वाढत चाललेल्या आहेत? जर आपल्याच गोमाते संदर्भात जर अशा गोष्टी होत असतील तर या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. तुमची काय मागणी असेल या सगळ्या प्रकारानंतर? मागणी आमची हीच असेल की आमची गोमातेला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे. आम्ही गोमातेला माता मानतोय किंवा अन्य धर्मीय लोक असतील तर ती जर अशी मुद्दाम काही गोष्टी करत असतील तर या गोष्टी काही चुकीच्या आहेत. जर तुम्ही अशाच गोष्टी करत राहाल तर बजरंग दल आम्ही काय मागे हटणार नाही आहेत. याच्यापुढे जर आम्हाला कोणीही अशी गोमाते तस्करी करताना कोणीही भेटला तर बजरंग दल त्यांच्या भाषेमध्ये त्यांना उत्तर देईल. तर याबाबत आता पोलीस विभाग काय तक्रार झालेली आहे का? या स्पॉटवर येताच आम्ही पालघर जिल्ह्याचे अधीक्षक देशमुख साहेब यांना आम्ही संपर्क केला. देशमुख साहेबांनी त्वरितच किंद्रे साहेबांना सुद्धा आम्ही संपर्क केला. किंद्रे साहेब स्वतः 5 मिनिटांमध्ये लगेच या स्पॉटवरती हजर झाले. त्यांनी आमची पूर्ण दखल घेऊन तक्रार नोंद केलेली आहे. तर स्पॉटवर काही आता हत्यारे म्हणून काय दिसतात मला आता? हां, या स्पॉटवरती हत्यारे आहेत. कटिंग करण्यासाठी आणलेले चाकू आहेत, कटिंग करण्यासाठी आणलेले सुरे आहेत. ते स्पॉटवर तुम्ही आता बघू शकता. काय नाव आपलं? मी शुभम पष्टे, मी विश्व हिंदू परिषद बजरंग दल पालघर जिल्हा संयोजक आहे. Subscribe for more content.